चराचरामध्ये वास करणारे ब्रह्मलीन गुरुदेव शक्ती स्थान दैवत अखिल कोटी ब्रह्मांडाचे धनी कृष्ण परमात्मा ग्रामदैवत हनुमंतराय आदिशक्ती माता जगदंबा कधीसाठी विराजमान 33 कोटी देवांगण एक शक्तीला नारद परिसरात सर्व साधू संत मायबाप मंडळी वनसली ग्रामातील समस्त माता भगिनी बालगोपाल जनता जनार्दन व्यासपीठावर सर्व आमची आदरणीय मंडळी ग्रामातील सर्व भावी भक्त वृद्ध मंडळी गत वर्षी सुद्धा या ठिकाणी अखंड हरिनाम ज्ञानेज्ञ सप्ताहाचं आयोजन आणि यावर्षी सुद्धा तारीख फक्त मागे पुढे प्रभू रामचंद्र भगवंताच्या जन्मोत्सवानिमित्त हनुमान जयंतीपर्यंत हा 7 दिवसीय अखंड हरिनाम ज्ञानेज्ञ सप्ताह या पवित्र अशा स्थळी दुःखितांचं दुःख निवारण करणारा ग्रामदैवत हनुमंतरायाच्या दरबारामध्ये ही कथा चालणार. सर्व आयोजक मंडळींचं मनापासून अभिनंदन करू. आपण या हरिकथेला सुरुवात करूया. हे दुःख हे दुःख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत ग्रामदैवत हनुमंतरायाच्या चरणी धन्यवाद करू. सद्गुरु माऊली ज्ञानोबाराया तुकोबाराया वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वैराग्य मूर्ती गाडगे महाराज गुरुवर्य रामदासजी महाराज सद्गुरु माऊली ब्रह्मनिष्ठ बाजीराव महाराज सद्गुरु जगन्नाथ बाबा सद्गुरु विठ्ठलदास महाराज सद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज आदि सर्व साधू संत ऋषी मुनी जपी तपी योगी अनुभावी सर्व
देव देवता सर्व साधू संत मंत्रांना वंदन करून आजचा दुसरा दिवस आपल्या कार्यक्रमाचा काल या ठिकाणी कलशारोहण सोहळा याने कलशस्थापना आणि आज दुसरा दिवस भागवत कथेला सुरुवात. सुंदर अशी संशिष्टी. हो कधी ना त्याच्या हातात काही राहत नाही, कधी जाईल कधी अधिक होते. चालेल काय या गावातील सर्व नवयुवक मंडळी, सर्व तरुण मंडळ, पितृतुल्य असणारे, मातृतुल्य पितृतुल्य सर्वांना दंडवत करून आपण हरिकथेला सुरुवात करूया. ज्या दरबारामध्ये, ज्या ग्रामामध्ये ही हरिकथा असं पवित्र कार्य होते, ती भूमी परमपवित्र आणि 7 दिवसाच्या या ज्ञान यज्ञ सप्ताहानं लागलेला दोष निघून जाते. एवढे का तर नामामध्ये ताकद आहे. या जगाच्या पाठीवर सर्वात श्रेष्ठ जर काय असेल तर येथे इथे नाम आहे. आणि ज्या ठिकाणी भगवंताच्या नामाचा गजर होईल त्या ठिकाणी पाप राहत नाही. घेता नाम विठोबाचे पर्वत जळतील पापाचे. पर्वत जळती पापाचे, घेता नामा विठोबाचे. पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत भगवंताच्या नामस्मरणाला डोंगरावरचं जरी पाप झालं असेल तरी जरूर दाखवते. एवढं नामामध्ये सामर्थ्य आणि नामात ताकद आहे. असो
88,000 ऋषीगण जीवाला उद्विग्नता प्राप्त झाली आणि एका अरण्यामध्ये 88,000 ऋषीगण वनवन फिरत होते. बोलू नका. जीव असमाधानी आहे आणि असंतुष्ट असल्यानंतर बेचैन होतो आणि बेचैन झालेला जीव त्याला एका जागी करमत नाही. याने उद्विग्नता आहे आणि त्या वनामध्ये ते फिरत होते. फिरता फिरता नारदांची भेट झाली आणि नारदांना या 88,000 ऋषीगणांनी पाहिल्यानंतर नारदांच्या जवळ गेले. हे नारदा, संतांनी हात जोडले. ऋषीगण सर्व नारद महर्षींना हात जोडले. तत्विधी प्रणी प्रातेने प्रश्नेने सेवया उपदेशम ते ज्ञानानं तत्वदर्शन आहे. साधू, तुम्ही संन्यासी एवढे 88,000 ऋषीगण साधुगण या अरण्यामध्ये फिरत आहे. हा नारदाने विचारलं, तुम्ही संत साधू अशी वेश धारण करून का या अरण्यामध्ये फिरत आहे? त्या साधुगणांना नारदांना विचारलं. म्हणे, हे नारद महर्षी, आम्हाला एखादी समाधान प्राप्त होईल किंवा एखादी ग्रंथाचा सांगा का त्या ग्रंथ वाचल्यानंतर दुःखी असणारा जीव सुखाची प्राप्ती होईल असं सांगा. बाबा, असं करा, भागवत नावाचं शास्त्र आहे, भागवत पुराण, त्या भागवत शास्त्राचं तुम्ही वाचन करा 7 दिवसांनी. महाराज, आतापर्यंत 17 पुराण ऐकले, पण भागवत नावाचं पुराण आम्ही आतापर्यंत या डोळ्यांनी पाहिलं नाही. मग त्यावेळेला 88,000 ऋषीगणांना सांगितलं. नारदाने व्यासांकडे झालं. व्यास अधिकारी पुरुषाने अधिकारी पुरुषाकडे गेल्यानंतर ते ज्ञान प्राप्त होते. हे ज्ञान संतांच्या मुखात नाही आणि साधूच्या मुखामधून एखादी अधिकारी संत पुरुष साधू या जीवाचं कल्याण करून टाकतात. तशा संतांना शरण 88,000 ऋषीगण मिळाले आणि व्यासांकडे आले. व्यासांना पाहिलं. व्यास भगवान हे ब्रह्मदृष्टीचे चालक मालक होते. ब्रह्मज्ञान वेगळं आणि ब्रह्मदृष्टी वेगळी. हे ब्रह्मदृष्टीचे जनक होते. काही ब्रह्मज्ञान सांगतात, परंतु त्यांच्या ब्रह्मदृष्टी नसते. दृष्टी आणि ज्ञान या 2 गोष्टींमधला फरक आहे. आज आपण पाहतो अनेक संत अनेक साधू झाले असते, पण व्यासांसारखी ब्रह्मवेता ब्रह्मदृष्टीचे जनक होते व्यास भगवान. त्यांना पाहिल्यानंतर तुझ पाहता सामोरी सामोरी, तुझ पाहता सामोरी सामोरी, तुझ पाहता सामोरी
वासांना पाहणारी त्यांच्या चित्तात समाधान झालं का तर एका तत्ववेदा साधूंचं दर्शन होणं फार अवघड आहे या कलियुगामध्ये. सर्व भेटतील परंतु समाधान आणि एक किती पैसा असला म्हणजे मनुष्याला समाधान प्राप्त होईल. 1 कोटी 2 कोटी 5 कोटी 10 कोटी उरकुडे बाबा नाही होणार याच्यात. हा होईल का बाबा चिंतन कर बाबा नाही होणार. 10 कोटी जरी झाले एखाद्याकडे तरी असमाधानी आहे का तर त्या ठिकाणी कोणाला समाधान प्राप्त झालेलं नाही आणि होणार पण नाही. आणि खरं समाधान साधू संतांच्या जवळ आहे. या जगात सर्वात सुखी कोण आहे ज्याला भय नाही ज्याला आस्था नाही. हाव ज्याच्या ठिकाणी हाव असेल तिथे समाधान नाही. दिसाल ते माझं मन दिसाल ते पाहिजे म्हणणाऱ्या कधीच आयुष्यात सुखी होऊ शकत नाही. देवाने दिलं त्याच्यात समाधान मानणे हे मानवांचं लक्षण आहे. ठेविले अनंत तैसेचे राहावे चिंता द्यावे समाधान. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ उद्वेग करणे याने दुःखाला कारण. हाव हाव जर केलं तर दुःख आहे. आशेपाशी परम दुःख आहे. आशा रे आशा केश नाशा ऐशी नार मिली ठगना तो हजाम ले गया भगुना. याने आशा उत्पन्न झाली. प्रत्येकाला आशा आहे. प्रत्येकाच्या ठिकाणी हाव आहे. मरेपर्यंतही जात नाही माणसाला. ज्या दिवशी आपण जाईल त्या दिवशी सर्व इथे सोडून देऊन जावं लागेल. मग प्रत्येकाला एवढं करून सुद्धा मनुष्य मी सुखी आहे असा या जगाच्या पाठीवर कोणी सांगणारा भेटला नाही आतापर्यंत. दिसेल तो काहीतरी दुःख सांगेल. पण माझं सगळं बरोबर आहे. देवानं मला सर्व दिलं. आनंदी आनंद आहे. माझ्या एवढा सुखी येते कोणीच नाही असा कोणीतरी म्हणाल का नाही. सगळं देऊन थोडस असं केलं असतं देवानं बरं झालं असतं म्हणतो. एखाद्याचं घर 4 मजलीचं असू द्या त्याच्याकडे 4 व्हीलरही असेल तर तो त्याला विचारावं आई म्हणते पण एखादे हेलिकॉप्टर जर दिलं तर बरं झालं असतं. अरे तुला 4 मजलीची बिल्डिंग आहे तुझ्याकडे 4 व्हीलर आहे. काही लोकांना अन्न मिळत नाही खाण्याकरता आजही एवढी दैन्य आहे एकीकडे उपासमारीची वेळ आहे. आपण त्याला पाहिलं पाहिजे. त्याला पाहून आपण संतुष्ट मानलं पाहिजे. तेव्हा आपण समाधानी राहू. आपण आपल्या एकदम हायपाय वालेला पाहतो. समजा कुलप्या विकणार वाल्याला सुद्धा वाटते का आमदाराची पोरगी करावं. साध्य होईल का? जमल का असं? नाही वाटत. नाही होणार. जे नाही मिळत जे नाही भेटू शकत त्याच्या मागे जर धावलं तर असंतुष्ट आहे. कधीच प्राप्त होऊ शकत नाही त्याच्या मागे आपण लागतो म्हणून आपण दुःखी आहे. शाश्वत सुख साधूंजवळ आहे. संताजवळ आहे.
सर्व सुखाची आगर बाप रखमा देवीवर तो हा विठ्ठल बरोबा तो हा माधवा बरोबर. ज्याला सुख पाहिजे असेल सुखा लागी करती तर